भाग दुसरा. पाठ 8. शब्दांचे घर. कवी कल्याण इनामदार. मुलांनो, आपण दगड, विटा, माती, सिमेंट अशा बांधलेल्या घरामध्ये राहतो. पण कवीनं या ठिकाणी शब्दांचं घर कसं असतं हे तुम्हाला सांगितलंय. भाषेच्या मदतीने आपण आपले विचार, सुख, दुःख हे सर्व व्यक्त करतो. म्हणून शब्दांचं आपल्या सोबत असणं आणि आपल्या अवतीभोवती वावरणं किती सुंदर असतं हे आता बघूया. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. सुंदर शब्दांनी बनवलेलं एक सुंदर घर आहे आणि त्यामध्ये काही हळवे म्हणजे कोमल मऊ हृदयाचे स्वर राहत होते. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. शब्दांचंच घर असल्यामुळे एके ठिकाणी काना, एके ठिकाणी मात्रा, कुठे कुठे वेलांटी असे सगळेजण त्या घरात राहत होते. मात्र सगळेजण एकमेकांशी मिळून मिसळून वागायचे आणि त्यामुळे नवीन नवीन अक्षर तयार व्हायची. विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आणि ह्या अक्षरांमध्ये अधेमध्ये विरामचिन्ह म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम यांचाही उपयोग होत होता आणि त्यामुळे शब्दांचं घर आणखीनच सुंदर तयार होत होतं. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. आता एकाच घरात राहताना आपण पण एकमेकांशी थोडं थोडं भांडतोच की नाही, तसे हे शब्द सुद्धा एकमेकांशी भांडायचे, धुसफूस करायचे. कारण प्रत्येकाचा अर्थ काहीतरी वेगळाच असायचा. पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सुख दुःख सगळेजण वाटूनच घ्यायचे. मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एक अक्षर आणि दुसरं अक्षर ह्यांच्यावरती आपण रेघ मारली की तो एक शब्द तयार होतो. म्हणजेच ह्यांच्यातली धुसफूस ही रेघ छप्पर बनून मिटवून टाकायची आणि असं सुंदर घर तसंच हसत खेळत राहायचं. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. एकमेकांच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगताना कोवळी कुजबूज ऐकू येत असायची आणि त्यातूनच कवितेचीही गोडी तयार व्हायची. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आणि अशी एकदा कवितेची गोडी लागली की त्यातून छान छान गाणी तयार व्हायची आणि ती इकडं तिकडं गुणगुणली जायची. तर असं हे सुंदर सुंदर शब्दांचं सुंदर घर आहे. प्रश्न आहे, खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. स फू धूस, धूस फूस. र कु अन, अंकुर. आता खालील चौकटी वाचा आणि त्याप्रमाणे दिलेली चौकट पूर्ण करा. या ठिकाणी पहिली चौकट दिलेली आहे क या अक्षरांनी सुरुवात होणारी आणि या ठिकाणी क ची बाराखडी दिसतीये. क, का, की, की, कु, कु, के, कै, को, कौ, कम. आता दुसरं अक्षर आहे स. त्यातला पहिला शब्द आहे सण. स नंतर येणार सा, साप, सी, सिमला. दुसरी सी, सीता. सु, सुलेखा. सु, सूप. से, सेना. सै, सैराट. सो, सोने. सौ, सौमित्र. संग, संगत.